क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे, कॉर्ड म्हणजे जीवा MEN दिलेली आहे 5.7 सेंटीमीटर आणि आता आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर आपण आता ही आकृती सुद्धा आपल्याला दोन्ही पद्धतीने काढू शकतो आपण, वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता. तर त्या ठिकाणी बघा, आपण जर एक सुरुवातीला एक कच्ची आकृती काढली तर आपल्याला समजेल की या ठिकाणी ही आपली जीवा आहे MEN आणि सेंटर इज अ P आणि आपल्याला M आणि N या दोन पॉइंट मधून वर्तुळाला जीवा काढायच्या, स्पर्शिका काढायच्या आहेत. तर आपण त्या दोन्ही पद्धतीने काढू शकतो. कशा काढायच्या आहेत तर त्या दोन्ही पद्धती आपण पाहूया. या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवून दाखवते. पहिल्यांदा या ठिकाणी आता मी पॉइंट घेतलेला आहे, सेंटर घेतलेला आहे P आणि या वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे किती, 3.4 सेंटीमीटर. तर कंपास मध्ये आपण 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊन त्रिज्या काढूया. अशा प्रकारे पट्टीवरती बरोबर मोजून त्रिज्या घ्यायची आहे. आणि वर्तुळ काढलेलं आहे. त्यानंतर दुसरी रचना करायची आहे आपल्याला, कॉर्ड MEN म्हणजे जीवा MEN काढायची आहे. तिची लांबी आहे 5.7 सेंटीमीटर. तर त्यासाठी मी अगोदर वर्तुळावरती एक बिंदू घेते. पहिल्यांदा M हा बिंदू मी निश्चित केलेला आहे आणि कंपास मध्ये अंतर घेणार आहे 5.7 सेंटीमीटर. तर कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने बरोबर असं अंतर मोजून घ्यायचं आहे. करेक्ट किती आहे ते अंतर, 5.7 सेंटीमीटर. आणि जीवा कशी काढायची आहे, M हा बिंदू घेतलेला आहे, कंपास मध्ये 5.7 अंतर घेतलेलं आहे. M या पॉइंट वरती मी कंपास ठेवलेला आहे आणि समोरच्या बाजूवर समोर एक कंस टाकलेला आहे की जो वर्तुळाला या बिंदूमध्ये छेदत आहे. मग अशी जी होती आकृती ती व्यासाची होती, त्यामुळे आपला बरोबर समोरासमोर पॉइंट आलेले होते आणि या ठिकाणी मला पॉइंट मिळालेला आहे N. आणि ही जोडल्यानंतर ही जीवा किंवा कॉर्ड मिळालेली आहे MEN आणि हिची लांबी किती आहे, 5.7 सेंटीमीटर. आता याची आकृती आपल्याला दोन प्रकारे काढता येते. पहिल्या, वर्तुळ केंद्राचा वापर न करता ह्याची आकृती कशी काढायची ते पाहूया. तर जसं आपण मगाशी एक त्रिकोण तयार केला होता, तो त्रिकोण तयार करायचा. आता आपल्याकडे दोन बिंदू आहेतच ऑलरेडी, आपण फक्त एक आणखीन एक बिंदू घेणार आहोत वरती. समजा हा L हा पॉइंट आपण घेतलेला आहे आणि हे LM जोडले तर आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे LMN. आपण या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढत आहोत दोन्ही बिंदूतून. तर कशी काढायची माहिती आहे आपल्याला. आपण या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे तेवढ्याच मापाचा कोन N या शिरोबिंदूजवळ आणि M या शिरोबिंदूजवळ आपल्याला काढायचा आहे. मगाशी जी रचना आपण एका बिंदूसाठी केली होती तीच रचना आता आपण दोन्ही बिंदूसाठी करायची आहे. तर या ठिकाणी मी हा काढून घेतलेला आहे. सेम तशीच रचना M बिंदू जवळ करायची आहे. बघा, खालच्या बाजूला काढायचं आहे, त्रिकोणाच्या खालच्या बाजूला असं. तेच घेऊन आपल्याला N बिंदूवरती सुद्धा ही रचना करायची आहे. अशा प्रकारे बघा, सेम जसं L बिंदूवरती घेतलेलं होतं तेच M बिंदूवरती ठेवून काढलेलं आहे, तेच N बिंदूवरती ठेवून हा कंस काढलेला आहे. आता आपण काय करतो, ह्या दोन पॉइंट मधील डिस्टन्स मोजतो, अंतर मोजतो. ते अंतर मोजूया. थोडासा फरक पडतो. अशा प्रकारे हे अंतर आपल्याला घेतलेलं आहे आपण. हे अंतर बघा, बरोबर पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक दोन बिंदूवर ठेवल्यानंतर आपल्याला ह्या दोन बिंदूमधील सरळ अंतर मिळतं. किती आहे ते सरळ अंतर असं. आता हे मी कुठे ठेवणार आहे, या बिंदूवरती ठेवणार आहे आणि हा कंस टाकणार आहे इथून. त्यानंतर आता असंच मी इकडे घेणार आहे या बिंदूवरती. पहिल्यांदा मी या बिंदूचा वापर केलेला आहे, तसंच आता मी या दुसऱ्या बिंदूचा वापर करणार आहे. यावरती ठेवून
हा कंस टाकलेला आहे. हे सरळ अंतर मोजलेलं आहे. या बिंदूवरती ठेवून हा कंस टाकलेला आहे आणि या बिंदूवरती ठेवून हा कंस टाकलेला आहे. जी रचना आपण एका बिंदूसाठी करत होतो तीच रचना दोन्ही बिंदूसाठी केलेली आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की हा जो पॉइंट आहे एम आणि हा पॉइंट आहे छेदनबिंदू, ते एकरेषीय आहेत असतातच आणि ते जोडल्यानंतर आपल्याला मिळते वर्तुळाची स्पर्शिका. आणि ही स्पर्शिका रेषा असल्यामुळे आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर हे दोन पॉइंट्स जोडायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या दोन स्पर्शिका मिळालेल्या आहेत वर्तुळ केंद्राचा वापर न करता. आणि हा जो छेदनबिंदू या ठिकाणी मिळालेला आहे त्या बिंदूला आपण नाव देऊया के, किंवा कुठलंही नाव तुम्ही देऊ शकता. आता के एम आणि के एन हे वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. ह्या रेषा असल्या तरी के एम आणि के एन ह्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत. आणि जर आपण के एम आणि के एन यांची जर लांबी मोजली तर ती किती येते हे आपल्याला माहिती आहे की बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका ह्या नेहमी एकरूप असतात. आणि त्यामुळे के एम आणि के एन यांची जर लांबी मोजून आपल्याला लिहिता येईल ती किती येते. ही धरा हा पहिला प्रकार झालेला आहे. आता दुसरा आपण काढूया की वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढायची. हीच आकृती आपण आणखीन एका पद्धतीने काढणार आहोत. जी पहिली पद्धत आपण शिकलेलो होतो ती. तर पुन्हा रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. हा केंद्रबिंदू घेतलेला आहे आणि याच्यातून आपण वर्तुळ काढतो आहोत. हे वर्तुळ काढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला वर्तुळाला काढायचे आहे जीवा. त्यासाठी मी एम हा पॉइंट अगोदर निश्चित करून घेतला आहे. आणि जीवेची लांबी आहे 5.7 सेंटीमीटर. ही रचना तिथपर्यंत सेमच आहे जशी आपण इथे केली होती तशीच. तर ही जीवा किती आहे माहिती आपल्याला, एम एन इथे घेतली होती मगाशी आपण मोजून बरोबर. किती आहे 5.7 सेंटीमीटर. तर बरोबर कंपास मध्ये 5.7 अंतर घेतलेलं आहे. एम हा पॉइंट आधीच निश्चित केलेला आहे. त्याच्यावरती टोक ठेवून हा मी दुसरा पॉइंट शोधलेला आहे आणि त्या पॉइंटचं नाव आहे एन. आणि एम आणि एन हे पॉइंट जोडल्यानंतर आपल्याला जीवा एम एन म्हणजेच कॉर्ड एम एन मिळते. ही रचना अगदी मगाशी काढली तशीच सेम आहे. फक्त आता स्पर्शिका काढण्याची रचना आपण वेगळी घेणार आहोत. इथं आता आपल्याला वर्तुळ केंद्राचा वापर करायचा आहे आणि त्यासाठी आपण काय करतो तर हे पी एन जोडून हा रेषाखंड आपण बाहेर वाढवतो. त्याचप्रमाणे जशी आपण त्या एन बिंदूला रचना करणार आहोत तशीच सेम रचना एम बिंदूसाठी करायची आहे. दोन समदूर पॉइंट आपण घेतो. त्यानंतर हे अंतर वाढवतो आणि अंदाजे आपण साधारण कुठे आपला कंस पडेल त्याप्रमाणे आपण हा घ्यायचा आहे. तर हा कंस आपला थोडासा कमी पडतोय म्हणून आपण पुन्हा या पॉइंट वरती टोक ठेवूया आणि हा कंस खाली वाढवूया. हे दोन छेदनबिंदू आणि पॉइंट एन हे तिन्ही पॉइंट काय असतात, एकरेषीय असतात.
अशा प्रकारे आपल्याला ही एन पॉइंट मधून ही स्पर्शिका आपण काढलेली आहे आणि आता अशी स्पर्शिका आपण एम या पॉइंट मधून सुद्धा काढायची आहे. तर त्यासाठी पुन्हा आपण काय केलेलं आहे, ही त्रिज्या बाहेर वाढवलेली आहे. एम पॉइंट मधून आपल्याला 2 समदूर असलेले बिंदू घ्यायचे आहेत. या प्रकारे हे 2 कंस टाकलेले आहेत आणि हे अंतर आता वाढवायचं आहे. तर आता या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आपल्याला की हे जे कंस आहेत आधीचे पडलेले कंस आणि या बिंदूतून येणारे कंस यांचा गोंधळ होणार नाही. त्यासाठी एक तर अंतर हे कमी घ्या किंवा जास्त घ्या. तर आपण जरा जास्त घेतलं तर आपलं कंस आपल्याला कुठे पडणार आहे त्याचा अंदाज येईल, किंवा मग कमी घेतले तर थोडस आतल्या बाजूला आपले कंस पडतील. अशा प्रकारे टाकलेले आहेत. तसंच परत या बिंदूवरती ठेवायचं आहे. पहिल्यांदा या बिंदूवरती ठेवलं तर आता इथे ठेवलेलं आहे कंपासचं टोक आणि इथे थोडासा कंस जर आपला कमी पडत असेल तर हा आपण अशा पद्धतीने वाढवू शकतो. बघा, या पॉइंट वरती ठेवून मी हे 2 कंस टाकलेले आहे. परत या पॉइंट वरती ठेवून हे 2 कंस टाकलेले आहे. थोडंसं अंतर कमी घेतलेलं होतं, जास्त घेतलं असेल तर बाजूला कंस पडते. तुम्ही किती अंतर घेता त्याच्यावरती ह्या कंस कुठे पडणार आहे ते ठरणार आहे, कारण हे आपण न मोजता घेतलेलं असतं. आणि आता आपल्याला माहिती आहे की हे छेदन बिंदू आणि हा पॉइंट एम हे काय आहेत, एक रेषीय आहेत आणि हे जोडल्यानंतर आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका मिळणार आहे. आणि या ठिकाणी जो छेदन बिंदू मिळालेला आहे त्याला आपण मगाशी नाव दिलं होतं के, ते नाव आपण इथं देऊया. आणि आता ह्यांची लांबी आपण मोजूयात. के एम आणि के एन यांची लांबी किती येते ती मोजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर दोघांचीही लांबी 4.5 सेंटीमीटर आलेली आहे. त्याचबरोबर इकडे जरी लांबी मोजली तरी सुद्धा ती तेवढीच आलेली आहे, 4.5 सेंटीमीटर. या स्पर्शिका खंडांची लांबी 4.5 सेंटीमीटर येते. लेंथ के एम इज इक्वल टू लेंथ के एन इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. अर्थात 4.6 येऊ शकेल, 4.4 पण येऊ शकेल. तेवढा फरक मिलीमीटरचा पडू शकतो, कारण आपल्या सगळ्यांच्या पट्ट्या ह्या वेगवेगळ्या कंपनीच्या असतात. तर तेवढा फरक आपल्या उत्तरामध्ये चालू शकतो. परफेक्ट एवढंच येईल असं काही नाही, थोडंफार तुमच्या आकृती लांबीमध्ये फरक पडेल, परंतु जे आपलं आलेलं आहे ते उत्तर आपण खाली लिहायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्हाला वर्तुळाला स्पर्शिका कशा काढायच्या आहेत ते काढून दाखवलेलं आहे. वर्तुळ केंद्राचा वापर न करता आणि वर्तुळ केंद्राचा वापर करून अशा पद्धतीने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आकृती काढायची आहे. परंतु जर तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं असेल पर्टिक्युलर पद्धत तर त्याच पद्धतीने तुम्हाला ती आकृती काढावी लागेल. अशा प्रकारे जीवा दिलेली असताना आपण ही वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या. क्वेश्चन नंबर 4, ही आकृती कशी काढायची आहे ते बघूया. तर त्यासाठी आपल्याला दिलेला आहे रेडियस म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 3.3 सेंटीमीटर आणि ट्रँजेंट काढायचे आहेत. पण त्यासाठी काय करायला सांगितले, ड्रॉ अ कॉर्ड म्हणजे जीवा काढायची आहे आणि त्या जीवेची लांबी आहे 6.6 सेंटीमीटर आणि त्या जीवेचं नाव आहे PQ. म्हणजे PQ ही जीवा काढायची आहे आपल्याला 6.6 सेंटीमीटरची. आणि त्यामुळे आपल्याला वर्तुळावरती आता 2 पॉइंट्स मिळणार आहेत. पहिला पॉइंट आहे P आणि दुसरा आहे Q. आणि या दोन्ही पॉइंट मधून आपल्याला वर्तुळाला 2 स्पर्शिका काढायच्या आहेत. म्हणजे मगाशी आपण एकच पॉइंट घेऊन एकच स्पर्शिका काढत होतो आणि कुठेही बिंदू घेत होतो, परंतु याच्यामध्ये आपल्याला आता P आणि Q ही जीवा काढल्यानंतर ते P आणि Q हे बिंदूचं निश्चित स्थान आपल्याला मिळणार आहे आणि नंतर आपल्याला त्या बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर ती रचना कशी करायची आहे, तर जर आपण एक साधं कच्चं वर्तुळ काढलं असेल आणि त्याच्यामध्ये जीवा अशी साधारण आपण या पद्धतीने काढत असतो आणि मग हे 2 बिंदू आपल्याला मिळतात. जसं आपण एका बिंदूतून स्पर्शिका वर्तुळाला काढत होतो तशीच आता दुसऱ्या बिंदूतूनही वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर आता ती स्पर्शिका कशी काढायची आहे आणि ती रचना कशी येते, त्याचबरोबर तुमचे निरीक्षण नोंदवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपली रचना केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्या स्पर्शिका कशा पद्धतीने येणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा वर्तुळ काढूया 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं. त्यासाठी सेंटर घेतलेला आहे
या सेंटरला नाव आपण दिलेलं आहे ए. आणि आता कंपास मध्ये आपल्याला 3.3 सेंटीमीटर अंतर बरोबर मोजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करेक्ट 3.3 सेंटीमीटर अंतर पट्टीच्या सहाय्याने मोजायचं आहे. आणि या त्रिज्येचं आपण हे वर्तुळ काढायचं आहे. आता वर्तुळ काढल्यानंतर मगाशी ज्याप्रमाणे आपण कुठेही पॉइंट घेत होतो तसा आता घ्यायचा नाही. ऍट एनी पॉइंट सांगितलेलं नाहीये, तर आपल्याला कॉर्ड काढायची आहे आणि त्या कॉर्डची लांबी आहे 6.6 सेंटीमीटर. मग आता कंपास मध्ये आपण बरोबर 6.6 अंतर घ्यायचं आहे. अशा प्रकारे बरोबर 6.6 अंतर घेतलं. आणि मला आता PQ ही काढायची आहे, तर मी कुठेही या ठिकाणी P बिंदू घेतला. समजा या ठिकाणी जर मी P हा बिंदू घेतला आणि P मधून मला जीवा काढायची आहे, तर माझा हा बिंदू कुठे जातोय बघा, बरोबर सर्कलवरच जातोय. एक बरोबर हा सर्कलवरच येतो आहे बिंदू, इथेच येतोय अशा प्रकारे. मग या ठिकाणी हा बिंदू येतो आहे बरोबर सर्कलवरतीच दुसऱ्या बाजूला. तर या ठिकाणी मला बिंदू मिळतो आहे हा Q. आणि मग आपल्या लक्षात आलं असेल की PQ ही जी जीवा आहे तिची लांबी आहे 6.6 आणि ती बरोबर त्रिज्येच्या दुप्पट आहे. म्हणजे PQ हा आपल्याला व्यास दिलेला आहे, कारण सर्वात मोठी जीवा ही काय असते, व्यास असते. आणि व्यास हा काय असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजे थोडक्यात ही कॉर्ड म्हणजेच आपल्याला वर्तुळाचा व्यास दिलेला आहे. आणि मग तो व्यास आता आपण काढूया आणि त्यानंतर वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील आपल्याला. तर मी P बिंदू या ठिकाणी घेत आहे आणि त्यामुळे अर्थातच आपल्याला Q बिंदू या ठिकाणी मिळणार आहे. आपण थोडंसं स्थान बदलूया. तर हे अंतर बरोबर किती असणार आहे, 6.6. आणि हा व्यास असल्यामुळे तो वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून जाणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, या ठिकाणी हे 3 बिंदू जे आहेत ते एकरेषीय असणार आहे. आणि मग आता आपल्याला P आणि Q या 2 बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला जी मगाशी आपण रचना केलेली आहे ती करता येईल. 2 प्रकारच्या रचना आपण शिकलेलो आहोत. पहिली शिकलो होतो वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि दुसरी शिकलो होतो वर्तुळ केंद्राचा वापर न करता. परंतु या ठिकाणी आपण वर्तुळ केंद्राचा वापर करूनच वर्तुळाला स्पर्शिका काढणार आहोत. व त्यासाठी आपण ही रेषाखंड वाढवतो. त्यानंतर Q बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून समदूर बिंदू घेतो आहोत आपण दोन्ही बाजूला. या प्रकारे आपण हे 2 बिंदू घेतलेले आहेत समदूर बिंदू. त्यानंतर हे अंतर वाढवतो आणि या खुणेवरती ठेवलेलं आहे बघा, या खुणेवरती पहिल्या. आणि हे अंतर आपण हवं तेवढं वाढवू शकतो. आपल्या वहीमध्ये किती जागा आहे त्याप्रमाणे वाढवायचं आहे हे अंतर. त्याचबरोबर या खुणेवरती ठेवायचं आहे दुसऱ्या. आणि हे कंस टाकायचे आहेत. आणि हे जोडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हे छेदनबिंदू आणि हा Q बिंदू एकरेषीय असतात. आणि याच्यातून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. ही झाली Q या बिंदूतून स्पर्शिका. आणि ही या ठिकाणी लंब तयार होतो, माहिती आपल्याला काटकोन असतो तो लंब दुभाजक असतो. आता जशी आपण Q बिंदूची रचना केलेली आहे तशीच रचना आपण P या बिंदूसाठी सुद्धा करायची आहे. तर हा P बिंदू आहे, तोच आता आपला डाव्या बाजूला असल्यामुळे आपली ही रचना आता डाव्या बाजूला होणार आहे. तर या ठिकाणी मी डाव्या बाजूला हा रेषाखंड वाढवून घेतलेला आहे. त्यानंतर आता P बिंदूवरून 2 बाजूला आपल्याला समदूर पॉइंट्स घ्यायचे आहेत 2. हा एक पॉइंट घेतलेला आहे आणि हा एक पॉइंट घेतलेला आहे. 2 पॉइंट. नंतर हे अंतर वाढवायचं आहे. पहिल्या खुणेवरती ठेवून
अशा पद्धतीने आपण कंस टाकतो. त्यानंतर या दुसऱ्या खुणेवरती ठेवून हा कंस टाकतो आहोत आणि हे बिंदू मिळालेले आहेत आपल्याला आणि हे तीनही बिंदू एकरेषीय असतात. अशा प्रकारे आपण वर्तुळाला P आणि Q या दोन बिंदूमधून स्पर्शिका काढलेल्या आहेत. अर्थातच या ठिकाणी सुद्धा काटकोन असणार आहे. आणि मग आता ह्या दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत. PQ ही जीवा म्हणजेच आपला व्यास आहे आणि आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे की तुमचे निरीक्षण नोंदवा, म्हणजे राईट युअर ऑब्झर्वेशन. तर काय सांगता येईल आपल्याला ह्या दोन स्पर्शिकांबद्दल? तर PQ हा व्यास असल्यामुळे या P आणि Q बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका एकमेकींना समांतर आहेत. म्हणजे these two tangents are parallel to each other असं आपल्याला खाली निरीक्षण लिहावं लागेल. These tangents are parallel to each other. Because PQ is a largest chord, that is, it is a diameter of that circle. प्रॉब्लेम सेट 4 मधील एक्झाम्पल नंबर 5 आपण सोडवत आहोत. ती आकृती कशी काढायची ते बघायचे आपल्याला. तर ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर P अँड ड्रॉ अन आर्क ऑफ मेजर 100 डिग्री. म्हणजे 100 अंश मापाचा आपल्याला या ठिकाणी वर्तुळ कंस काढायचा आहे आणि मग आपल्याला A आणि B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. मग या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरायचा आहे? तर आर्क AB ही दिलेली आहे आपल्याला 100 डिग्री, म्हणजेच वर्तुळ कंस हा 100 अंश मापाचा काढायचा आहे. परंतु केंद्रीय कोनाचं माप हे वर्तुळ कंसाच्या मापा इतकं असतं. या गुणधर्मानुसार आपण या आकृतीमध्ये आता 100 अंश मापाचा केंद्रीय कोन काढणार आहोत, म्हणजे सेंट्रल अँगल काढणार आहोत आणि मग आपल्याला A आणि B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला आता वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढू शकता. तर आपण एक वर्तुळ काढूया. एक वर्तुळ काढलेलं आहे आणि याच्या सेंटरचं नाव आहे P. हे P सेंटर आहे आणि आता 100 अंश मापाचा कोन काढायचा आहे आपल्याला P बिंदू जवळ, म्हणजे सेंट्रल अँगल काढायचा आहे. तर त्यासाठी आपण अगोदर एक त्रिज्या काढून घेऊयात. म्हणजे A पॉइंट घेतलेला आहे आणि PA ही त्रिज्या आपण काढलेली आहे. आणि आता 100 अंश मापाचा कोन मोजायचा आहे. तर P केंद्रबिंदू जवळ दिलेला आहे, त्या शिरोबिंदू जवळ आपल्याला आता केंद्रीय कोन काढायचा आहे. तर अशा प्रकारे कोन मापक जोडायचं आहे. PA या त्रिज्येला कोन मापक जोडलेला आहे आणि 100 अंश मापाचा कोन काढायचा आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला मिळालेला आहे पॉइंट B आणि हा जो अँगल आहे तो आहे 100 डिग्रीचा आहे. म्हणजेच ही जी आर्क आहे AB ही सुद्धा 100 अंश मापाचीच आहे. आणि आता अशा प्रकारे आपण वर्तुळ काढलेला आहे आणि 100 अंश मापाचा केंद्रीय कोन काढलेला आहे. याचा अर्थ आर्क AB सुद्धा 100 अंश मापाची काढलेली आहे. आणि आता या दोन बिंदूमधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर त्यासाठी आपण पहिला प्रकार वापरणार आहोत केंद्रबिंदूचा उपयोग करून. तर बघा, AB ही वाढवलेली आहे आणि B पासून आपण समदूर असे 2 पॉइंट्स घेणार आहोत. त्यानंतर अंतर वाढवतो आपण हे आणि या बाजूच्या बिंदूतून कंस टाकतो आहोत. त्यानंतर आतल्या बिंदूमधून कंस टाकतो आहोत. तर काय केलेलं आहे आपण, या बिंदूवरती कंपासचं टोक ठेवून 2 कंस टाकलेले आहेत आणि त्यानंतर आत जो बिंदू आपण एक घेतला होता त्यावरती टोक ठेवून आपण हे त्याला छेदणारे दुसरे 2 कंस टाकलेले आहेत. आणि आता हे बिंदू जोडल्यानंतर बघा, या ठिकाणी एक हा छेदन बिंदू आहे, हा B पॉइंट आहे आणि हा आणखीन एक छेदन बिंदू आहे आणि हे जोडून आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका मिळणार आहे.
अशा प्रकारे ही आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका मिळालेली आहे पॉइंट बी मधून. याच प्रकारे आता आपण ए पॉइंट मधून सुद्धा काढणार आहोत. तर थोडंसं कमी अंतर घेतलं तरी चालेल की ज्याच्यामुळे आपल्याला समदूर असे 2 पॉइंट्स मिळतात. या ठिकाणी एक पॉइंट घेतलेला आहे, या ठिकाणी एक पॉइंट घेतलेला आहे. असे आपण समदूर असे पॉइंट्स घेतलेले आहेत. त्यानंतर हे अंतर वाढवायचं आहे आणि हा आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे छेदन पॉइंट मिळालेला आहे. हा ए पॉइंट आहे आणि हा एक वरचा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे छेदन पॉइंट मिळालेला आहे. आणि आता हे जोडल्यानंतर आपल्याला स्पर्शिका मिळेल. हा पॉइंट आहे आपला. अशा प्रकारे आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या आहेत.